मित्रांनो, मी सुधीर घोडेराव, राणा एरणगाव, तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती. मित्रांनो, आता माझी हे थोडी 10-15 दिवस हार्वेस्टिंग तुरीची लेट झाली, कारण मजुराच्या अभावामुळे ही तुरी 10-15 दिवस लेट झाली. कारण 15 दिवसापूर्वी ही तूर काढण्यात आली होती. सुरुवातीला जरी फुलं लेट येत असले तरी ही तूर काढणी वेळेवर येते. इतर शेतकऱ्यांच्या व्हेरायटीच्या बरोबरच ही तूर काढण्यात येते. हा माझा दरवर्षीचा अनुभव मी आपल्याला सांगू इच्छितो. मित्रांनो, अशा प्रकारच्या दाखवल्याप्रमाणे पेंडी बनलेली आहे. खूप चांगला प्रकारे पेंड्या बांधलेल्या आहे. खूप मोठ्या मोठ्या पेंड्या ह्या मजुरांनी बांधलेल्या आहे. अशा प्रकारची तूर आणि अशा प्रकारच्या शेंगा मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हे माझं सुयान 17 तुरवान, हे माझा शेत प्लॉट, माझ्या शेतातून मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक ओळीमध्ये या मोठ्या मोठ्या अशा प्रकारच्या पेंड्या, प्रत्येक ओळीमध्ये 27, कुठे 29, 30 अशा प्रकारच्या पेंड्या बांधलेल्या आहे. म्हणजे जवळपास 20 फुटामध्ये पेंडी तयार झालेली आहे. आणि या पेंड्या अशा जवळपास अशा प्रकारच्या पेंड्या बांधून आता ह्या पेंड्या 4-5 दिवस वाळू द्यायच्या, की वाळल्यानंतर एका ठिकाणी याची ह्या गोळा करायच्या आणि गोळा केल्यानंतर एक गंजी लावून ती 8-10 दिवसांनी चांगल्या प्रकारच्या वाळलेल्या म्हणजे अवस्थेमध्ये काढायच्या, जेणेकरून तूर जास्त दिवस आपण ठेवू शकतो आणि तुरीला पण कलर येऊ शकते. या तुरीचं, कुठल्याही तुरीचं जर असं कलर जेव्हा लाल यायला पाहिजे त्यासाठी वाळणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. जशी तूर वाळन त्याप्रकारे तुरीचा कलर हा गर्द लाल येते आणि त्याच्यासाठी वाळणं गरजेचं आहे. मित्रांनो, माझ्या शेतीत माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर मी आपणास प्रत्येक गोष्ट, केलेली गोष्ट, शेतामध्ये केलेले प्रयोग, प्रत्येक फवारणी, जे जे काही मी प्रयोग करतो ते यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्या बंधूंना सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो. अशा प्रकारची ही हार्वेस्टिंग तुरीची झालेली आहे. सुयान 17 वाण खूप चांगल्या प्रकारे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय चांगल्या प्रकारची तूर आलेली होती. आणि आजच सकाळी ही तूर मी कापणी केली आहे. कारण या तुरीचा पाला हिरवाच असते. हा दरवर्षीचा माझा अनुभव मी आपल्याला सांगू इच्छितो. शेंगा वाढल्या की ही तूर मी दरवर्षी कापणी करतो आणि अशातच हा माझा जवळपास 3 एकराचा प्लॉट मी आपणास प्रत्यक्षरित्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. बघू शकता, जवळपास 29 ओळी, 28 ते 29 ओळी असेल, कापड सोडून, कापड पकडून. आणि अशा प्रकारची ही तूर दाखवल्याप्रमाणे मी आपणास दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे जवळपास 900-950 पेंड्या या प्रकारच्या मोठ्या प्रकारच्या दरवर्षी लहान पेंडी बांधत असते. आणि यावर्षी या मजुरांनी खूप मोठ्या मोठ्या पेंड्या बांधलेल्या आहे. कारण त्याच्यामुळे तरी 900 ते 950 पेंड्या जवळपास असू शकते. एका ओळीचं मी मोजलं तेव्हा मी याचं गेसिंग करून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि बघू शकता, सुयान 17 तुरीची हार्वेस्टिंग चांगल्या प्रकारे झालेली आहे. धन्यवाद. माझ्या शेतीत माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर मी हा व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि ज्याला कोणाला ही तूर आवडली असेल त्यांनी माझ्याशी संपर्क करून या तुरीविषयी माहिती घेऊ शकता. धन्यवाद.